अरे या अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी आपले प्राण दिले रे. त्यामध्ये नरेंद्र दाभोळकर असतील, गोविंद पानसरे असतील, यांना आपला जीव गमवावा लागला. लोकांना या जादूटोना, ही भोंदूगिरी, ही आघोरी कृत्य हे सांगण्यामध्ये त्या बिचाऱ्यांचं जीवन संपलं. आणि या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आदरणीय नरेंद्रजी दाभोळकर यांचे कोणी आणखी सापडत नाहीत. म्हणजे हे आपल्या एक महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे ना. या भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं पणाला लावलं ना, बरोबर की नाही. या अंधश्रद्धा निर्मूलनावरती त्यांनी कायदा करून घेतला 2013 मध्ये. ही अशी अघोरी कृत्य, या अशा अंधश्रद्धा यांना आळा घालण्यासाठी, नरबळी असतील, पायबंद घालण्यासाठी शासनाला त्यांनी कायदा करायला भाग पाडलं. परंतु तरीही आपण आणखीन अशा या भोंदू बाबावरती वगैरे काय करतो, विश्वास ठेवतो. ठेवणार काय तुम्ही विश्वास इथून पुढे? एका आवाजात सांगा मला, विश्वास ठेवणार का अशा बाबावरती? अरे आपलं भविष्य हे आपल्या हातावरच्या रेषेमध्ये नसतं रे. आपलं भविष्य हे आपल्या हातामध्ये, आपल्या मनगटाच्या ताकदीवर असतं. आपलं भविष्य हे आपल्या हाताच्या रेषेमध्ये दडलेलं नसतं. आपले हात जेवढे काम करतील, जेवढे कष्ट करतील, जेवढे श्रम करतील, तेवढं आपलं भविष्य काय असतं, उज्ज्वल असतं. म्हणून अशा भविष्यावरती, अशा बाबावरती कधी विश्वास ठेवायचा नाही.